मित्रांनो, आपलं इयत्ता 12वी या वर्गामध्ये सर्वांचं सहर्ष स्वागत. विद्यार्थ्यांनो, इयत्ता 12वीमध्ये आपण आलेला आहात. 12वी अर्थशास्त्र हा विषय व्यक्तीला दैनंदिन जीवनामध्ये फार महत्त्वाचा विषय मानला जातो. या विषयाचा व्यक्तीच्या दैनंदिन जीवनामध्ये फार मोठा हातभार लागतो. विद्यार्थ्यांनो, 12वी अर्थशास्त्राचं पुस्तक बाजारामध्ये उपलब्ध आहेत. ते विकत घ्या. अर्थशास्त्राचं जे पुस्तक आहे त्या पुस्तकाचं मुखपृष्ठ पहा. वरती अर्थशास्त्र इयत्ता 12वी असा उल्लेख केलेला आहे आणि त्या मुखपृष्ठावरती र असं अक्षर त्या ठिकाणी लिहिलेलं आहे. आपल्या पुढं प्रश्न पडतो की र मुळाक्षरामधील अक्षर लिहून त्या अक्षरावरती आडवी रेष ओढलेली आहे. हा काय प्रकार आहे? तर विद्यार्थ्यांनो, हे जे लिहिलेलं आहे ते भारतीय रुपयाचा सिम्बॉल आहे. जसं अमेरिकन डॉलरचा सिम्बॉल आहे तसा आपल्या भारतीय रुपयाचा तो सिम्बॉल आहे. आता त्या अक्षरावरतीच त्या ठिकाणी लिहिलेलं आहे. पहा, सूक्ष्मलक्षी आणि समग्रलक्षी अर्थशास्त्र, उपभोक्ता, मागणी, उपयोगिता, पुरवठा, मक्तेदारी, किंमत निर्देशांक, कर, निर्यात, स्पर्धा, आयात, व्यवहार तोल, रिझर्व्ह बँक, महसूल, निर्देशांक असे वेगवेगळे शब्द त्या ठिकाणी नोंदवलेली आहेत. तर आपण ह्या 12वी अर्थशास्त्राच्या पुस्तकामध्ये कोणकोणत्या घटकाचा अभ्यास करणार आहोत हे त्या सर्व बाबीवरून आपल्याला लक्षात येतं. तर इयत्ता 12वी अर्थशास्त्र हे जे पुस्तक आहे, हे पुस्तक आपण विचारात घेणार आहोत. या वर्षीही आपण ऑनलाईनच्या माध्यमातून अर्थशास्त्राचा अभ्यासक्रम आपण विचारात घेणार आहोत. तर इयत्ता 12वीमध्ये अर्थशास्त्र या विषयाचं आपणाला पूर्णपणे पुस्तकाची अनुक्रमणिका आपल्याला विचारात घ्यायची आहे की आपण वर्षभरामध्ये या 12वी अर्थशास्त्राच्या पुस्तकामध्ये काय काय अभ्यासणार आहोत. या बाबी आपल्याला विचारात घ्यायच्या आहेत. तुमच्यासमोर पुस्तकाची अनुक्रमणिका तुम्हाला दिसते. आपणाला 12वीच्या पाठ्यपुस्तकामध्ये एकूण 10 प्रकरणं विचारात घ्यायची आहेत. त्या अनुक्रमणिकामध्ये प्रकरणाचे नाव दिलेलं आहे.
पुष्ट क्रमांक दिलेला आहे आणि त्याचबरोबर अपेक्षित संभाव्य तासिका की हे प्रकरण किती तासिकामध्ये होणं अपेक्षित आहे या बाबींचा विचार या अनुक्रमणिकामध्ये केलेला आहे. आता प्रकरणाचं यादी जी आहे त्या यादीमध्ये पहिलं प्रकरण आहे पहा, सूक्ष्म आणि स्थूल अर्थशास्त्राचा परिचय. इंट्रोडक्शन ऑफ मायक्रो अँड मॅक्रो इकॉनॉमिक्स. त्यानंतर दुसरं प्रकरण आहे पहा, उपयोगिता विश्लेषण, युटिलिटी ॲनालिसिस. हे एक प्रकरण त्या ठिकाणी आपणाला विचारात घ्यायचं आहे. या प्रकरणामध्ये उपभोक्ता कसा वागतोय, उपभोक्त्याची वर्तणूक कशी असते या बाबींचा आपणाला विचार करावयाचा आहे. त्यानंतर प्रकरण तिसरं आहे, त्यामध्ये अ आणि ब असा भाग विभागलेला आहे. आता तिसरा अ मध्ये आहे मागणीचे विश्लेषण. हे विश्लेषणसुद्धा ग्राहकांच्या बाजूचाच विचार करतं, म्हणून या प्रकरणामध्ये सुद्धा उपभोक्त्याच्या वर्तणुकीचाच आपल्याला विचार करायचा आहे. त्यानंतर ब दिलेला आहे मागणीची लवचिकता. यामध्ये सुद्धा ग्राहकांच्या बाजूचाच विचार केलेला आहे. त्यानंतर चौथं प्रकरण आहे पहा, पुरवठा विश्लेषण. आता मागणी विश्लेषणामध्ये मागणीचे विश्लेषण आणि मागणीची लवचिकता या बाबींचा विचार करावयाचा आहे. तर पुरवठा विश्लेषणामध्ये आपल्याला उत्पादक कसा वागतो या बाबींचा आपणाला विचार करावयाचा आहे. त्यानंतर पाचवं प्रकरण आहे बाजाराचे प्रकार, म्हणजे बाजारपेठांचे प्रकार कोणते कोणते आहेत या बाबींचा आपणाला विचार करावयाचा आहे. त्यानंतर सहावं प्रकरण आहे निर्देशांक. सातवं प्रकरण आहे राष्ट्रीय उत्पन्न, नॅशनल इन्कम असंही म्हटलं जातं. या प्रकरणामध्ये सरकारी उत्पन्नाचा विचार आपल्याला करावयाचा आहे. ते उत्पन्न मोजायचं कसं, ते उत्पन्न मोजत असताना कोणकोणत्या अडचणी येतात या सर्व बाबींचा विचार आपल्याला या प्रकरणामध्ये करावयाचा आहे. त्यानंतर आठवं प्रकरण आहे भारतातील सार्वजनिक वित्त व्यवहार या नावाचं प्रकरण आहे, ज्याला आपण पब्लिक फायनान्स असंही म्हणतो. नववं प्रकरण आहे भारतातील नाणे बाजार आणि भांडवल बाजार. आणि 10वं प्रकरण आहे भारताचा विदेशी व्यापार. या 10 प्रकरणाचा आपल्याला विचार करावयाचा आहे. तर विद्यार्थ्यांनो, आपणाला इयत्ता 12वीमध्ये अभ्यासक्रम जो आपण घेतोय तो ऑनलाईनच्या माध्यमातून घेतोय. त्यामध्ये जेवढं तुम्हाला सांगता येईल, जेवढं तुमच्यापर्यंत पोहोचवता येईल तेवढं पोहोचवण्याचा प्रयत्न केला जाईल. तुम्ही घरी आहात, तुमचंही काम आहे पुस्तक खरेदी करणं,
जसं शिकवून होईल तसं ते पुस्तक अभ्यासणं, त्याचं वाचन करणं, समजून घेणं हेही तुमचं काम आहे. इयत्ता 11वीमधून सर्व विद्यार्थी आता 12वीत आलेले आहेत. सर्व विद्यार्थी अर्थशास्त्र हा स्वतंत्र विषय म्हणून ते अभ्यासणार आहेत. मी पाठीमागच तुम्हाला सांगितलेलं आहे की अर्थशास्त्र विषय दैनंदिन जीवनामध्ये किती महत्त्वाचा आहे. इयत्ता 11वीमध्ये तुम्ही अर्थशास्त्रज्ञांनी दिलेल्या अर्थशास्त्राच्या वेगवेगळ्या व्याख्या अभ्यासलेल्या आहेत. ॲडम स्मिथची व्याख्या असेल, त्याचबरोबर वेगवेगळ्या अर्थतज्ज्ञांनी सांगितलेल्या व्याख्या आहेत. त्या सर्व व्याख्यांवरून आपल्या लक्षात येतं की अर्थशास्त्र हा विषय किती महत्त्वाचा आहे. तुमच्या दृष्टिकोनातून हा नवीन किंवा अपरिचित विषय असा नाही. तुम्ही 10वीमध्ये सुद्धा अर्थशास्त्र विषय अभ्यासलेला आहे, 11वीमध्ये सुद्धा अर्थशास्त्र विषय अभ्यासलेला आहे आणि आत्ता 12वीमध्ये तुम्ही हा विषय अभ्यासत आहात. पुस्तकाच्या आधारे तुम्ही घरी वाचन करत चला. सर्व विद्यार्थी शासकीय नियमानुसार 11वीतून 12वीत आलेले आहेत. त्यामुळं 11वीचा विचार न करता आता 12वीचा विचार करणं फार महत्त्वाचं आहे. त्यामध्ये पहिलं प्रकरण आहे 12वीच्या अभ्यासक्रमामध्ये. पहा विद्यार्थ्यांनो, आत्ताच मी सांगितलं तुम्हाला, पूर्णपणे प्रकरणाची अनुक्रमणिका पाहत असताना आपण प्रकरणाचं नाव सांगितलं होतं मी, सूक्ष्म अर्थशास्त्र व स्थूल अर्थशास्त्र. आणि या दोन्ही अर्थशास्त्राचा परिचय या पहिल्या प्रकरणामध्ये आपणाला विचारात घ्यावयाचा आहे. तर विद्यार्थ्यांनो, आधुनिक अर्थशास्त्र जे आहे, या आधुनिक अर्थशास्त्राच्या सूक्ष्म अर्थशास्त्र आणि स्थूल अर्थशास्त्र या दोन मुख्य शाखा आहेत. सूक्ष्म अर्थशास्त्राला इंग्रजीमध्ये मायक्रो इकॉनॉमिक्स असं म्हणतात, तर स्थूल अर्थशास्त्राला इंग्रजीमध्ये मॅक्रो इकॉनॉमिक्स असं म्हटलं जातं. आता सूक्ष्म अर्थशास्त्र आणि स्थूल अर्थशास्त्र या आधुनिक अर्थशास्त्राच्या मुख्य दोन शाखा आहेत. आता त्यामधील मायक्रो किंवा सूक्ष्म म्हणजे लहान किंवा दशलक्षावा भाग असा सूक्ष्मचा अर्थ घेतला जातो. मायक्रोस MIKROS मायक्रोस या ग्रीक शब्दापासून मायक्रो हा शब्द आलेला आहे. आणि स्थूल अर्थशास्त्र जे आहे त्याला मॅक्रो इकॉनॉमिक्स असा शब्दप्रयोग वापरला जातो. त्यालाच समग्रलक्षी अर्थशास्त्र असंही म्हटलं जातं. ही जी संज्ञा आहे ही संज्ञा मॅक्रोस MAKROS या ग्रीक शब्दापासून आलेली आहे. आणि सूक्ष्म अर्थशास्त्र आणि स्थूल अर्थशास्त्र या दोन्ही शब्दाचा सर्वप्रथम वापर
1933मध्ये ऑस्लो विद्यापीठातील अर्थशास्त्रज्ञ रॅग्नर फ्रिश यांनी हे दोन्ही शब्द सर्वप्रथम वापरलेले आपणाला दिसून येतात. म्हणजेच रॅग्नर फ्रिश या अर्थशास्त्रज्ञाच्या अगोदर सूक्ष्म अर्थशास्त्र आणि स्थूल अर्थशास्त्र असे शब्द किंवा अशी संज्ञा वापरली गेली नव्हती. सुरुवातीलाच रॅग्नर फ्रिश यांनीच ही संज्ञा सर्वप्रथम वापरलेली दिसून येते. आता रॅग्नर फ्रिश हा जो अर्थशास्त्रज्ञ आहे, या अर्थशास्त्रज्ञाचा कालावधी हा 1895 ते 1973 असा कालावधी या अर्थतज्ञाचा आहे. हे अर्थशास्त्राचे तज्ज्ञ आहेत. त्यांनी 1969 साली रॅग्नर फ्रिश या अर्थशास्त्रज्ञाला अर्थशास्त्रासाठी प्रथम नोबेल पारितोषिक देऊन त्यांना गौरवण्यात आले होते. म्हणजेच 1969 सालचं जे नोबेल पारितोषिक आहे अर्थशास्त्राचं, ते रॅग्नर फ्रिश या अर्थतज्ज्ञांनी प्राप्त केलेलं आहे. रॅग्नर फ्रिश यांनी अनेक अर्थशास्त्रीय संकल्पनाची सर्वप्रथम मांडणी त्यांनी केली. म्हणजे अर्थशास्त्रातील बऱ्याचशा संकल्पनेचा सर्वप्रथम वापर रॅग्नर फ्रिश या अर्थशास्त्रज्ञांनी केलेला दिसून येतो. त्यांच्या व्यापार चक्रावरील लेखामध्ये सर्वप्रथम वैयक्तिक उद्योग आणि उत्पादकांच्या अभ्यासाला सूक्ष्म अर्थशास्त्र असं म्हटलेलं आहे. तर अर्थव्यवस्थेच्या समग्र अभ्यासाला स्थूल अर्थशास्त्र असं म्हटलेलं दिसून येतं. म्हणजेच रॅग्नर फ्रिश हे जे अर्थशास्त्रज्ञ आहेत, हे अर्थशास्त्रज्ञ सूक्ष्म अर्थशास्त्र आणि स्थूल अर्थशास्त्र या संकल्पनेचा सर्वप्रथम वापर करणारे एकमेव अर्थशास्त्रज्ञ म्हणून ओळखले जातात. आणि यांना 1969 साली अर्थशास्त्रासाठीचं प्रथम नोबेल पारितोषिक त्यांना प्राप्त झालेलं आहे. आता सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्र जे आहे, या अर्थशास्त्राला अणु अर्थशास्त्र किंवा अंशलक्षी अर्थशास्त्र असंही संबोधलं जातं. आता सूक्ष्मलक्षी आर्थिक विश्लेषण जे आहे, हे विश्लेषण प्रथम विकसित केलं गेलं असून हा एक पारंपरिक दृष्टिकोन आहे. या विश्लेषण पद्धतीचा प्रारंभ सनातनवादी अर्थशास्त्रज्ञांच्या कालखंडात झालेला दिसून येतो. सनातनवादी अर्थशास्त्रज्ञ जे आहेत, त्या सनातनवादी अर्थशास्त्रज्ञामध्ये ॲडम स्मिथ, डेव्हिड रिकार्डो, जे.बी. से, एम.एस. मिल इत्यादी अर्थशास्त्रज्ञांचा समावेश होतो. ॲडम स्मिथ यांनी आधुनिक अर्थशास्त्राचा जनक म्हणून ओळखले जातात. ॲडम स्मिथ यांनी 1776 साली प्रसिद्ध केलेल्या
राष्ट्राची संपत्ती या ग्रंथावरून त्यांची अर्थशास्त्राबाबतची कल्पना स्पष्ट होते. An Inquiry into the Nature and Causes Wealth of Nation या नावाचा ग्रंथ ॲडम स्मिथ या अर्थशास्त्रज्ञांनी सर्वप्रथम मांडला आणि हे अर्थशास्त्रज्ञ सनातनवादी अर्थशास्त्रज्ञ म्हणून ओळखले जातात आणि अर्थशास्त्राचे जनक म्हणून ॲडम स्मिथ यांचा उल्लेख केला जातो. ॲडम स्मिथ यांनी आपल्या दिलेल्या व्याख्येमध्ये राष्ट्राच्या संपत्तीचे स्वरूप आणि तिच्या उत्पत्तीची कारणे यांचे विवेचन करणारे शास्त्र म्हणजे अर्थशास्त्र होय, अशी व्याख्या ॲडम स्मिथ यांनी मांडलेली आहे. अर्थशास्त्र हे एक सामाजिक शास्त्र आहे. समाजात राहणाऱ्या माणसांच्या विविध प्रश्नांचा विचार सामाजिक शास्त्रामध्ये केला जातो. अर्थशास्त्रामध्येही समाजात राहणाऱ्या माणसांच्या विविध प्रश्नांचा विचार केला जात असल्यामुळे अर्थशास्त्र हे एक सामाजिक शास्त्र म्हणून ओळखले जाते. मानवाच्या आर्थिक जीवनाचा सखोल अभ्यास करून त्यासंबंधीचे महत्त्वाचे निष्कर्ष अर्थशास्त्रात काढले जातात. मानवी वर्तणुकीचे विश्लेषण करून त्यावर आधारलेल्या तत्वांचा आणि सिद्धांताचा जो विचार केला जातो तो विचार अर्थशास्त्रात केला जातो. म्हणून अर्थशास्त्र हे एक सामाजिक शास्त्र म्हणून ओळखले जाते. अर्थशास्त्रात केवळ एका व्यक्तीच्या वर्तणुकीचा अभ्यास केला जात नाही, तर संपूर्ण मानवी समाजाचा अभ्यास अर्थशास्त्रात केला जातो. मानवाच्या आर्थिक जीवनाचा यात अभ्यास केला जातो. मानवांच्या ज्या विविध गरजा आहेत त्या गरजा भागवण्यासाठी उपलब्ध असणारी जी मर्यादित आणि दुर्मिळ साधनसामग्री आहे, त्यांचा मेळ घालताना निर्माण होणाऱ्या आर्थिक समस्या आहेत, या सर्वांची सोडवणूक अर्थशास्त्रामध्ये केली जाते. म्हणून अर्थशास्त्र हे एक सामाजिक शास्त्र म्हणून ओळखले जाते. आता हे झालं सूक्ष्म अर्थशास्त्र. आता स्थूल अर्थशास्त्र जे आहे, हे सूक्ष्म अर्थशास्त्राच्या उत्क्रांती अगोदरच स्थूल अर्थशास्त्र हा दृष्टिकोन अस्तित्वात होता. 16व्या आणि 17व्या शतकात व्यापारवादी विचारवंतांनी राष्ट्रीय उत्पन्न आणि संपत्ती या संकल्पनेचे विश्लेषण केलेले आहे. शासनाला ज्या शिफारसी केल्या व जी धोरणे सुचवली ती स्थूल अर्थशास्त्राच्या आधारावर होती. सनातनवादी जे अर्थशास्त्रज्ञ आहेत, मग ॲडम स्मिथ असतील, डेव्हिड रिकार्डो असतील, जे.एस. मिल असतील, यांच्या सिद्धांतातही राष्ट्रीय उत्पन्न, राष्ट्रीय संपत्ती की या बाबींची चर्चा केलेली आहे की राष्ट्रीय उत्पन्न, राष्ट्रीय संपत्ती या संकल्पनेचा अभ्यास स्थूल अर्थशास्त्रामध्ये केला जातो. म्हणून त्यांच्या वैचारिक दृष्टिकोनातूनही स्थूल अर्थशास्त्राचा विचार त्या काळामध्येही केलेला दिसून येतो. लॉर्ड जे.एम. केन्स यांचे पैसा, व्याज व रोजगारविषयक सामान्य सिद्धांत, द जनरल थेअरी, एम्प्लॉयमेंट, इंटरेस्ट अँड मनी
या नावाचा ग्रंथ या नावाचा ग्रंथ जे लॉर्ड J.M. केन्स यांनी 1936 प्रकाशित केला. आणि लॉर्ड केन्स यांनी आर्थिक समस्यांचा अभ्यास समग्रलक्षी विश्लेषण पद्धतीने केला गेला. त्यामुळे समग्रलक्षी दृष्टिकोनाच्या विकासाचे जे श्रेय आहे ते श्रेय लॉर्ड केन्स यांना दिले जाते. लॉर्ड केन्स या अर्थशास्त्रज्ञाशिवाय लॉर्ड केन्स यांना आधुनिक अर्थशास्त्रज्ञ असं संबोधलं जातं. या शास्त्रज्ञाशिवाय माल्थस, विकसेल, ऑलरा, आयर्विंग फिशर इत्यादी जे अर्थशास्त्रज्ञ आहे, या अर्थशास्त्रज्ञांचे स्थूल अर्थशास्त्राच्या विकासातही मोलाचे योगदान असलेले आपणाला दिसून येते. आता विद्यार्थ्यांनो, आपल्याला स्थूल अर्थशास्त्र म्हणजे नेमकं काय, स्थूल अर्थशास्त्राची व्याख्या आपल्याला विचारात घ्यायची. तर सूक्ष्म अर्थशास्त्र म्हणजे नेमकं काय. सूक्ष्म म्हणजे वस्तूचा लहान भाग किंवा हिस्सा होय. सूक्ष्म अर्थशास्त्राला इंग्रजीमध्ये मायक्रो इकॉनॉमिक्स असंही संबोधलं जातं. मग सूक्ष्म अर्थशास्त्र म्हणजे नेमकं काय याचा आपल्याला विचार त्या ठिकाणी करावयाचा आहे. तर सूक्ष्म अर्थशास्त्र राष्ट्रीय अर्थव्यवस्थेच्या लहान भागाशी संबंधित आहे. सूक्ष्म अर्थशास्त्रात वैयक्तिक उपभोक्ता, वैयक्तिक उत्पादक किंवा पेढी, विशिष्ट वस्तूची किंमत यासारख्या वैयक्तिक घटकांच्या आर्थिक क्रियांचा किंवा वर्तनाचा अभ्यास सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये केला जातो. सूक्ष्म अर्थशास्त्राच्या काही महत्त्वाच्या व्याख्या आपणाला विचारात घ्यावयाच्या आहेत. आता सूक्ष्म अर्थशास्त्राची मॉरिस डॉब या अर्थतज्ज्ञांनी केलेली एक व्याख्या आपण विचारात घेऊ की मॉरिस डॉब असं म्हणतात, अर्थव्यवस्थेचे सूक्ष्मदर्शी अध्ययन म्हणजे सूक्ष्म अर्थशास्त्र होय. म्हणजे अर्थव्यवस्थेचं सूक्ष्मदर्शी अध्ययन केलं की त्याला सूक्ष्म अर्थशास्त्र असं म्हणतात. विद्यार्थ्यांनो, 11वीच्या अभ्यासक्रमामध्ये सुद्धा मी सूक्ष्म अर्थशास्त्र कशाला म्हणायचं आणि स्थूल अर्थशास्त्र कशाला म्हणायचं या बाबी 11वीच्या अभ्यासक्रमामध्ये सुद्धा नमूद केल्या होत्या. ओझरता विचार आपण 11वीच्या अभ्यासक्रमामध्ये या दोन्ही संकल्पनेचा केलेला होता. आता लर्नर हा एक अर्थशास्त्रज्ञ आहे. या अर्थशास्त्रज्ञांनी काही व्याख्या सांगितलेली आहे पहा सूक्ष्म अर्थशास्त्राची. सूक्ष्म अर्थशास्त्राद्वारे अर्थव्यवस्थेकडे जणू काही सूक्ष्मदर्शकाद्वारे पाहिले जाते. अर्थव्यवस्थारूपी शरीरातील लाखो पेशी म्हणजे व्यक्ती आणि कुटुंबे उपभोक्त्याच्या रूपाने आणि व्यक्ती व उत्पादन संस्था आणि उत्पादकाच्या रूपाने अर्थव्यवस्थेच्या संचलनात कशा प्रकारे भूमिका पार पाडतात हे अभ्यासण्यासाठी सूक्ष्मदर्शी अर्थशास्त्र या पेशीकडे जणू काही सूक्ष्मदर्शकातून पाहिले जाते, अशी ही व्याख्या लर्नर या अर्थशास्त्रज्ञांनी केलेली आहे. आता विद्यार्थ्यांनो, साध्या आणि सोप्या भाषेमध्ये सूक्ष्म अर्थशास्त्र म्हणजे नेमकं काय. तर अर्थव्यवस्थेमध्ये अनेक घटक असतात अनेक घटक असतात अर्थव्यवस्थेमध्ये.
आता अर्थव्यवस्थेमध्ये वस्तूचा उपभोग घेणारे अनेक उपभोक्ते असतात. तर त्या अनेक उपभोक्त्याचा सारासार विचार न करता त्यातील एका उपभोक्त्याचा विचार ज्या वेळेस केला जातो त्यावेळेस त्या ठिकाणी आपण सूक्ष्म अर्थशास्त्र उपयोगात वापरलं असं आपणास म्हणता येईल. तर यानंतर जो भाग आहे आणखी पुढं सूक्ष्म अर्थशास्त्राची व्याप्ती वगैरे तो आपण पुढं पाहूया. धन्यवाद.